खरं म्हणजे आमचं महायुतीचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. त्यामुळे LIG ची MIG ची घरं आहे, जशी आम्ही इतर घरं जे वर्षानुवर्ष लोक राहतात ती रेग्युलाइज केली, त्याप्रमाणे LIG MIG ला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर त्यांना बेघर सरकार करणार नाही, त्यांना न्याय देईल आणि त्या बाबतीत देखील निर्णय पॉझिटिव्ह घेईल. त्याचबरोबर कंडोनियमचा जो विषय आहे, गेल्या अनेक वर्षापासून लोक राहत आहेत आणि मग अनेक वर्षापासून लोक राहत असताना त्यांना सोयी सुविधा देणं शेवटी हे शासनाची जबाबदारी आहे. आणि मग त्या माध्यमातून देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याच्यावर देखील तोडगा काढून त्यालाही न्याय देण्याचं काम आहे. सर, प्रकल्पग्रस्तांचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आगरी कोळी समाज गरजेपोटीच्या घराचा प्रश्न आपण सोडवला. प्रकल्पग्रस्त जे गरजेपोटी बांधलेली घरं त्यांना देखील मी मुख्यमंत्री असताना, नगरविकास मंत्री असताना त्यांच्यासाठी देखील आपण निर्णय घेतला आणि त्यांना देखील ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवल्या. आज त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार देखील आपण दूर केलेली आहे. त्यामुळे त्याचबरोबर दुसरा मध्ये आपण एक निर्णय घेतला, 12.5% च्या बाबतीमध्ये जे स्टील खालचं जे आहे ते त्याचे मोजमाप मेजरमेंट होणार नाही, त्याच्या वरची उंची मोजणार. त्यामुळे त्याचा देखील बेनिफिट इथल्या लोकांना होणार. मच्छीमारांसाठी हा खरं म्हणजे आगरी कोळी बांधव त्यांचा पारंपरिक व्यवसाय मच्छीमारीचा आहे आणि यासाठी देखील आज आमच्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल, त्यांना अनेक योजनांचा फायदा मिळेल आणि जे काही त्यांना उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये उत्पादनात त्यांना भर पडेल आणि त्यांचा फायदा उद्या सह्याद्रीवरती बैठक आहे या बाबतीमध्ये जे काही विषय आहे सिडकोचा काही विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये निर्णय होईल. आणि आज एक समाधान आहे की आज 15 नगरसेवक जे सिटिंग आहेत ते 15 नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले. आता नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक शिवसेनेचे. सर, उद्या पर्यटक जे आहेत ही अतिशय दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट बातमी कळाली आणि पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत, त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचं पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला जसा सर्जिकल स्ट्राईक करून मुंहतोड जवाब दिला होता तसाच या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या देशात तसं उत्तर देतील आणि यामध्ये ऍक्शनला रिॲक्शन होईल. ईद का जवाब पत्थर से हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारचं त्यांना खुल्या मारणं, गोळ्या घालणं याला सबक शिकवतो. सर, या हल्ल्याला घेऊन आता विरोधक संजय राऊतांनी ट्विट करत राजीनामा मागितलं. हे सरकार हा देशावरचा हल्ला आहे, हा अतिरेकी हल्ला आहे, हा पाकड्यांनी केलेला हल्ला आहे. अशा वेळेस सर्व देशवासियांनी आपल्या सरहद्दीवर सेनेचे जे जवान खडा पहारा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. राजकारण करायला तर खूप जागा आहे, खूप वाव आहे, परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही
त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात? आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास या देशातल्या जनतेला आहे.